श्री स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नका. आजचा हा संदेश तुमच्यासाठी खूप जीवन उपयोगी ठरणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा थांब, पुढचे वाक्य नीट ऐक. कोणाचाही मार्ग हे कसाही असू दे, तू तुझा मार्ग धावणे सोडू नको. तुझी किंमत कमी होईल, कारण तुम्ही जेव्हा ज्याला एखाद्याला जास्त महत्त्व द्याल तेव्हा त्याच्या नजरात तुमची किंमत हे शून्य असते. बाळ, तुझे कर्म प्रामाणिक असतील, तुझे वाईट कधी होणार नाही. भिवू नकोस, निश्चित राहा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही, कारण तुझी साथ आता मी देत आहे. तुला प्रत्येक संकटातून मी नक्की बाहेर काढणार. सकारात्मकता ही जीवनाची किल्ली आहे आणि ती तुमच्या मनाचे दरवाजे आनंदाकडे उघडते. आजचा दिवस हा नवीन सुरुवातीचा आहे. गेल्या कालच्या चुका विसरून नव्या उत्साहाने पुढे जा. जीवन ही एक सुंदर प्रवास आहे, त्याचा आनंद घ्या आणि प्रत्येक क्षणाची कदर करा. स्वतःला समजून घेणे हे खरे समृद्धीचे स्रोत आहे. आत्मनिरीक्षणातून आत्मविकास होतो. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा, कारण स्वप्ने पूर्ण करण्यासाठीच असतात. जो व्यक्ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांचा पिछा करतो तो आयुष्यात सदैव प्रगती करत असतो. जीवन हे एक सुंदर प्रवास आहे, त्याचा आनंद नक्की घ्या. स्वामी म्हणतात, स्वतःला समजून घेणे हे खरे समृद्धीचे स्रोत म्हटले गेलेले आहे. तुम्ही स्वामींना मानत असाल, तुम्ही स्वामींवर श्रद्धा ठेवत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. दुसऱ्याची मदत करणे हे आपल्याला आत्म्याला उज्ज्वल करत असते. स्वामी म्हणतात, आत्मसंतुष्टी ही सर्वात मोठी संपत्ती आहे. तुमच्या आत्म्याचे पोषण करा. आपल्याला जीवनाच्या प्रत्येक गोष्टीचे स्वागत करता आलं पाहिजे. प्रत्येक अनुभव हे नवीन काहीतरी शिकवण्यासाठी येत असतो. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर तुम्ही काळजी न करता त्यांच्यावरती विश्वास ठेवून काम करा. प्रत्येक नवीन दिवस हा नवीन संधीची उजळणी आणतो. त्याचा जास्तीत जास्त फायदा घेऊन आपल्या स्वप्नाकडे एक पाऊल पुढे टाका. आपल्या आत्मविश्वासाला कधी कमी लेखू नका. स्वतःवर विश्वास ठेवून आपण कोणतीही अडचण पार पाडू शकतो, या गोष्टीवर तुमचा विश्वास असायला हवा. आजचा दिवस हा आपल्याला दिलेला एक अमूल्य भेट आहे. त्याचे संपूर्णपणे आनंद घ्या आणि काही नवीन शिका. स्वप्न पाहण्याची आणि ते साकार करण्याची क्षमता फक्त आणि फक्त आपल्यात आहे. प्रत्येक दिवशी त्याच्याकडे एक पाऊल निश्चित टाका. दररोज स्वतःला एक नवीन आव्हान द्या आणि ते पूर्ण करून आत्मविश्वासात वाढ घाला. स्वामी म्हणतात, तुमचा जर माझ्यावरती विश्वास असेल तर या संदेशाला एकदा 5 मित्रांपर्यंत शेअर करा. दररोज स्वतःला काहीतरी करण्याची क्षमता द्या. स्वतःवरती विश्वास ठेवा, तो विश्वास वाढवा, कमी होऊ देऊ नका. आपल्या भूतकाळाच्या चुकापासून शिकून वर्तमान काळात सुधारणा करा आणि भविष्यासाठी सज्ज व्हा. आपल्याला स्वप्नांचा पाठलाग करताना कधीही हार मानता कामा नये. कठीण परिश्रम आणि ध्येय हे यशाचे मुख्य घटक आहे. जो व्यक्ती स्वामीवरती विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्यात संकटे कधी येत नाहीत. संकटे आले तरीही तो त्यांना कधी घाबरत नाही. सर्व अडचणीतून त्यांना सुटका स्वामी नक्की करतात. त्यामुळे स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी सदैव आपली मदत करतात. आपले मित्र आणि कुटुंबीय हे यशाच्या प्रवासातील एक सहकारी आहेत. त्यांच्या सहवासातून ऊर्जा आणि प्रेरणा घ्या. स्वतःला कधी कमी लेखू नका. आपण कोणत्याही परिस्थितीत उभारी घेऊ शकतो असं समजून घ्या. आपल्या आजूबाजूच्या जगाची सौंदर्य आणि चमत्कार निरीक्षण करा. ते आपल्याला नवीन दृष्टिकोन देऊ शकतात. सकारात्मक विचार आणि कृती हे आयुष्यातील यशाचे मूळ मंत्र आहेत. आपल्या भूतकाळातून शिका, वर्तमान काळात जगा आणि भविष्यासाठी स्वप्न पहा. सकारात्मकता हे आपल्याला आत्म्याला प्रकाशित करते, जे आपल्याला प्रत्येक परिस्थितीत मार्गदर्शन करते. प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात आहे. आपण इतरांना आनंदित करतो. आशा ही अंधारातून एक छोटीशी प्रकाशवारी किरण आहे. स्वतःशी मैत्री ठेवा. स्वामी म्हणतात, स्वतःवरती विश्वास ठेवा. प्रयत्न करा, नक्की यश मिळेल. आत्मविश्वास हा यशाची पहिली सीडी आहे.
जीवन हे स्वप्न पाहण्याची आणि ते पूर्ण करण्यासाठी मिळालेले आहे. समृद्धी ही केवळ पैशातून नव्हे तर आपल्या आत्म्याच्या समाधानातून येते. कठीण काळात सुद्धा हसत राहणे हे खरे साहस आहे. ज्यांना आपण प्रेम करतो त्यांच्यासाठी वेळ काढणे ही खरी श्रीमंती आहे. स्वप्न पाहणे आवश्यक आहे, पण त्यासाठी पूर्णपणे कठोर परिश्रमसुद्धा तेवढेच महत्त्वाचे. आयुष्यातील प्रत्येक क्षण हा एक अमूल्य भेट आहे. तो पूर्णपणे जगा आणि पूर्णपणे प्रेम करा. स्वामी म्हणतात, आयुष्यात अडचणी येणे काही फार मोठी गोष्ट नाही. त्या अडचणींचा सामना करून त्यांवरती मात करणे हा फार मोठी गोष्ट आहे. आजच्या अडचणी उद्याच्या आपल्याला नवीन यशाची कारणं बनतील. चांगल्या माणसाची कधी परीक्षा घेऊ नका, कारण ते पारख्यासारखे असतात. जेव्हा तुम्ही त्यांवर घाव घालता तेव्हा ते तुट जात नाहीत, पण शांतपणे आयुष्यातून निघून जाताल. जगात प्रत्येक माणूस समुद्रासारखा खोल आहे आणि त्याचे मन अनेक रहस्यांनी भरलेले आहे. तुम्ही कितीही म्हटलं की समोरच्याला पूर्णपणे ओळखत आहात, पण तसं कधीच नसतं. जीवनात ज्यांना जीवन म्हणजे काय हे समजलं, त्याच्याजवळ काही नसतानाही आनंदी राहताना त्यांना आनंद मिळतो. स्वामी म्हणतात, फक्त आयुष्यात पैसा नको, तर आयुष्यात सुखही तेवढेच महत्त्वाचं आहे. फक्त समाधानी राहायला शिका. मृत्यूनंतर हा माणूस चांगला होता हे म्हणण्याची प्रथा आहे आणि जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही, हीच तर खरी या जगाची व्यथा आहे. बापाचं प्रेम दिसत नाही, पण देवासारखं असतं. इच्छा आणि गरज दोन्हीही महत्त्वाचे आहे आणि दोन्हीही पूर्ण करण्यासाठी पैसा नक्की लागतो. हक्क गाजवण्या अगोदर त्या नात्यांना हक्क काय असतं हे माहिती असायला पाहिजे. आपल्यासमोर केलेले कौतुक ही आपली स्तुती असते, तर आपल्या मागेले केलेले कौतुक हे आपलं अस्तित्व. मोजक्याच गोष्टी आणि मोजकेच नाती जपायला हपीत पसाराल आणि सांभाळण्यास त्रास होतो. एखाद्या गोष्टीचे स्वप्न पाहत असाल तर तुम्ही सत्यात उतरवू शकता याची खात्री बाळगा. वाढता समजूतदारपणा माणसाला शांतीकडे घेऊन जातो. अगदी मनापासून मागितलेल्या गोष्टीला कृतीजोड असेल तर ती गोष्ट आपल्याला नक्की मिळते. ओझरीत मावेल एवढं भरावं आणि सांडण्या अगोदर वाटायला शिकावं. चूक व्यक्तीची असेल तर सुधारता येते, पण व्यक्ती चुकीची असेल तर मग काहीही पर्याय नाही. प्रामाणिक कष्टाच्या मागे प्रामाणिक आनंद धावत असतो. आव्हान देणारी गोष्ट बदल घडवू शकते, फक्त संघर्ष करणाऱ्या जिद्द असायला हवी. अपमानाच्या भट्टीत भाजलेला माणूस राख नाही तर सोनं बनतो. हात आणि साथ योग्य वेळेला मिळाली तर नक्की दोघांचेही आयुष्यात चमत्कार घडतात. तुमचं मन तुम्हाला जपायचं आहे, कारण दुसरं कोणीही तुम्हाला जपणार नाही. भविष्याची जराही कल्पना नसताना आपण मोठ्या गोष्टीचे नियोजन करतो, तो खरा आत्मविश्वास असतो. स्वामी म्हणतात, वाईट विचारांना गवत आपोआप उगवते, त्यांना चांगल्या गोष्टी पेराव्या लागतात. श्रीमंती असावी, पण त्यामागे कोणाची 2 पैशाची तळतळाट नसावा. तुमचा जर स्वामीवरती विश्वास असेल, त्यांना मानत असाल, तर या संदेशाला 5 मित्रापर्यंत शेअर करून एकदा होय स्वामीवरती विश्वास आहे असं टाईप करा. परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देते. दुसऱ्याला सल्ल्याने मार्ग सापडतात, मात्र लक्ष स्वतःच्या कष्टानेच गाठावे लागते. उसवलेल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा कायम आनंद राहून जगायचा असतो. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, जे करायचे ते तुम्ही करा. तुमच्या मनाप्रमाणे सर्व काही होईल. समजून घेण्याची मानसिकता ज्याच्या अंगी असते त्यांना गोष्ट पटवून देण्याची गरज नाही. वय वाढल्याने हसणं थांबवत नाही, पण हसणं थांबवल्याने वय मात्र लवकर वाढतं. आपल्याला आनंदाची किल्ली दुसऱ्याच्या खिशात कधीही ठेवू नका. स्वामी म्हणतात, खोट्यालाही एक वेळ त्याची चव असते, पण खऱ्याला त्याची चव नसते. आयुष्यात जो व्यक्ती खरा आहे त्याला कुठल्याच प्रकारची भीती नसते. खोटा व्यक्ती सुखाने झोपू सुद्धा शकत नाही, पण खरा व्यक्ती हे कुठेही झोपू शकतो. खरा व्यक्ती फुल समाधानी असतो. जीवनात तुम्हाला योग्य मार्ग दाखवणारा कोणी मित्र असेल तर तो अनुभव आहे. अनुभव तुमचा खरा मित्र आहे. रात्रभर गाढ झोप लागणं याला सुद्धा नशीब लागतं, पण हे नशीब मिळण्यासाठी सुद्धा दिवसभर इमानदारीचं आयुष्य जगावं लागतं. मनाला न पटणारी गोष्ट करण्यासाठी जास्त ध्येय लागतं, पटणारी तर कोणीही करू शकेल. स्वतःला आव्हान देण्याचा प्रत्येक प्रयत्न म्हणजे स्वतःला जाणून घेण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. डोळ्यात स्वप्न असलेली माणसं खिशात पैसा असलेल्या माणसापेक्षा जास्त श्रीमंत असतात. पाठ फिरवून निघून गेलेला आयुष्यात कधीही मागे येणार नाही. 2 व्यक्तीमध्ये संभाषण नाही तर संवाद होणं महत्त्वाचा असतो. जो जास्तीत जास्त ऐकण्याची आणि कमीत कमी बोलण्याची क्षमता विकसित करतो, तो नेहमी यशस्वी आणि आनंदी आयुष्य जगतो.
प्रेरणादायी सुविचार आपल्याला आयुष्यात चांगल्या गोष्टी शिकवतात. आपली चुकीची कबुली ही जर केर काढणाऱ्या केरणीनुसार असेल तर तिच्या योगाने आपली मनोभूमिका पूर्वीपेक्षा अधिक शुद्ध होते. आपल्याजवळ नसताना दुसऱ्याला देण्यासारखी या जगात एकच गोष्ट आहे, ती म्हणजे सुख. सुख तुमच्याकडे असो अथवा नसो, पण तुम्ही दुसऱ्याला ही नक्की देऊ शकता. चुकांची भीती बाळगू नका, कारण कोणी पूर्णपणे नाही, पण एक चूक पुन्हा पुन्हा करू नका, त्याने तुम्हाला अर्थ राहणार नाही. कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणि एखाद्या वेळेला वाईट असल्याचं शिक्का लावून देतो. स्वामी म्हणतात, जीवन नेहमी फुलासारखे असू द्या, पण ध्येय मात्र मधमाशीप्रमाणे ठेवा. थोर माणसे फुलाप्रमाणे दोन ठिकाणी आढळतील, लोकांच्या डोक्यावर किंवा रानावनात. जो संपत्ती बाळगतो पण तिचा उपभोग घेत नाही, त्याची गत सोने पाठीवर वाहून नेणाऱ्या गाढवासारखी असते. ज्याप्रमाणे भुकेशिवाय भोजन पचत नाही, त्याप्रमाणे दुःखाशिवाय सुख पचत नाही. मित्र, यश, आरोग्य हे कोणीही आपणास खरे सुख देत नाही, ते आपल्या त्याच्या मनावर अवलंबून असते. दक्षता, बळ, धीर हे मनुष्याच्या आयुष्यातील कर्म आहेत. स्वामी म्हणतात, यश, कीर्ती, वैभव, मान, सन्मान कर्तृत्वाशिवाय मिळत नाही. ते मिळवण्यासाठी आपल्याला तसे कर्म करावे लागतील. मेहनत केल्याशिवाय यश कुणालाही मिळालेले नाही आणि तुम्हालाही जर आयुष्यात यशस्वी व्हायचे तर मेहनत घ्यावी लागेल. आयुष्यामध्ये अनंत गोष्टी होतील ज्या तुम्हाला आवडणार नाही. फक्त काळजी न करता प्रयत्न करत राहा. परिस्थितीप्रमाणे बदलणारे मित्र सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलणारे मित्र सांभाळा. आयुष्यात कधी अपयश अनुभवायला मिळणार नाही. अशाच यशामध्ये तुम्हाला यश मिळते ज्या यशासाठी तुम्ही रात्रंदिवस मेहनत करता. स्वामी सांगता, जो व्यक्ती मेहनतीला घाबरत नाही तो नक्की यशस्वी होतो. जो व्यक्ती मेहनत करायला घाबरतो तो आयुष्यात मागे राहून जातो. आयुष्यात सदैव मेहनत करत राहा. स्वप्ने पहा आणि ते प्राप्त करा. यासाठी साहस आणि धाडस हे अति आवश्यक आहे. ते नक्की करा. तुम्ही काळजी करणे सोडून द्या. तुम्ही ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करतो तो यशस्वी होतो. माणसाला किती आयुष्य मिळणार आहे, कधी मृत्यू येणार आहे, हा नशिबाचा भाग असतो. पण लोकांच्या मनामध्ये जिवंत राहणं हा कर्माचा भाग असतो. जो व्यक्ती आयुष्यात सदैव पुढे जाण्यासाठी मेहनत करतो तो नक्की यशस्वी होतो. लक्षात ठेवा, जो व्यक्ती मेहनतीला कंटाळत नाही तो व्यक्ती नक्की यशस्वी होतच असतो. पण जो व्यक्ती मेहनतीला कंटाळतो तो व्यक्ती आयुष्यात जिथे आहे तिथेच राहतो. आयुष्यात असा व्यक्ती पुढे जाणे हे जणू अशक्यच असते. जो व्यक्ती मेहनतीला घाबरतो तो पुढे जाऊच शकत नाही. चांगले विचार, चांगली भावना, चांगले आचरण ही आयुष्याची खरी संपत्ती होय. ज्ञानी, सद्गुणी व्यक्ती दुसऱ्या कोणाशीही कोणत्याही बाबत बोलू शकत नाही. दृष्टिकोन हा मनाचा आरसा आहे, तो नेहमी विचारत ठेवा. आयुष्यात अडचणी येतील, त्या अडचणींना घाबरू नका. सतत प्रयत्नशील राहा. दृष्टिकोन हा मानवाचा आरसा असतो, त्याला योग्य तसा वापर करून पुढे न्या. यशस्वी होण्याची तुमची यशस्वी होण्याची इच्छा हे अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असावी लागते. भरलेला खिसा माणसाला हे आयुष्य दाखवतं, तर रिकामा खिसा माणसाला आयुष्यातील लोक कसे आहेत ते दाखवते. आवडतं ते करू नका, जे करायला लागतं त्यात आवड निर्माण करा. खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या अगदी जवळ आलो आहो. कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कधी कारण सांगत नाही. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंद बनून सदैव चांगले राहा. स्वामी म्हणतात, माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक ते वाचतो तो पुस्तक आणि दुसरं म्हणजे आयुष्यात भेटतात ते लोक. अडचणी ह्या आयुष्यात असतात. आयुष्य हे एक नातं आहे, ते कधीही संपत नाही. त्यामुळं ते तसं चांगलं जगा. सर्व काही आवाक्यात आहे, परंतु प्रत्येकाने स्वतःचे ध्येय शोधले पाहिजे. जर विशाल आहे परंतु जगमध्ये कुठेही द्वितीय भेटणार नाही. अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा. दिवसातून कमीत कमी एकदा तरी स्वतःशी नक्की बोला, नाहीतर तुम्ही एका उत्कृष्ट व्यक्तीसोबत बैठक गमावाल. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करतो तो आयुष्यात खूप पुढे जातो. स्वामी म्हणतात, स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचं आहे ते त्यांना बोलू द्या. एक दिवस ही लोक तुमचे गुणगान करतील.
जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात. जे स्वतःचे भविष्य स्वतः घडवतात ते खरे कणखर लोक असतात. आयुष्यात नेहमी यशस्वी व्हायचे असेल तर मेहनत हे जीवापाड करावी लागते. या दोन गोष्टीमुळं जग तुम्हाला सदैव ओळखतं. तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब आणि तुमच्याजवळ काही नसताना तुम्ही बाळगलेला संयम. हे जीवन, हे आयुष्य आपल्याला एकदा मिळालंय, त्यामुळे ते असे जगा की तुमच्यासोबत असणारा प्रत्येक व्यक्ती खूप सुखी आणि आनंदी राहील. या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते. तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब आणि तो रुबाब जेव्हा तुमच्याकडे होता पण लोक जेव्हा तुमच्यासोबत नव्हते तेव्हा तुम्ही अडचणीत याल. जगावे तर छत्रपतींसारखे. शत्रू कितीही मोठा असो, कितीही बलवान असो किंवा कितीही आपला रगड असो तरीही कधीही भियायचे नाही. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही. जिंकणे म्हणजे डोकं शांत ठेवून एक योग्य निर्णय घेऊन प्रयत्न करणे होय. आयुष्यात भूक आहे तेवढं खाणे ही आपली प्रकृतीच आहे. भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही जणू विकृती आहे. आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही आपली संस्कृती आहे. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग तयार होणे बाकी आहे. तो मार्ग काही काळात तयार होत आहे. त्यासाठी प्रयत्न करा. तो मार्ग बनल्यानंतर तुम्ही नक्की पुढे जाल. दुसरा तुमच्यासोबत वाईट का वागला याचा विचार करून स्वतःला त्रास करत घेऊ नका. फक्त त्यापासून दूर राहा. आयुष्यात वाईट लोक नक्की येत असतात. जिथे तुम्हाला आदर मिळत नाही, जे लोक तुम्हाला किंमत देत नाही आणि तुच्छ लेखतात तिथे कधी जाऊ नका. नक्कीच तुम्हाला राग कमी यायला लागेल. जे पचत नाही, ज्याचा त्रास होत असते असं आयुष्यात खायचे नसते. समोरच्याला चांगले व्हावे म्हणून तुम्ही त्याला काहीतरी सांगितले आणि तरीही तो दुखावला जात असेल आणि त्याला वाईट वाटत असेल तर अशा लोकांना कधी काही सांगू नका. स्वामी म्हणतात तुम्ही प्रयत्न तर चांगला केला, पण जर पुढच्यांना त्याची वाईट परिणाम होत असतील तर त्या गोष्टी टाळा. ज्यांनी तुमचा विश्वासघात केला, ज्यांनी तुम्हाला फसवले अशा लोकांपासून आयुष्यात दूर राहा. पण त्यांना तुमच्या डोक्यात राग ठेवू नका. त्यांना तुमच्या जीवनातून काढून टाका. त्यांच्यापासून हळूहळू दूर निघून जा. आयुष्यात अडचणी आल्या तरीही घाबरू नका. फक्त त्या लोकांपासून दूर जाण्याची तयारी ठेवा. वाईट काळ सुरू असताना आणि वाईट परिस्थिती आपल्याला नकारात्मक विचार कंट्रोल ठेवावे लागतात. नकारात्मक विचारांवर जो व्यक्ती कंट्रोल ठेवतो तो सतत आयुष्यात प्रयत्न करून यशस्वी होत असतो. चांगले सुरू असताना आणि वाईट चांगले झाल्यावर आयुष्यात कंट्रोल ठेवणे हा फार महत्त्वाची संधी आहे. दुसऱ्याला यश मिळाले तर त्याच्यासोबत स्वतःची तुलना करू नका. माझे का चांगले झाले नाही असा भाव ठेवून दुसऱ्यावर जळणे हे सोडून द्या. आपण मेहनत किती करतो आणि तो किती करतो याची बराबरी करायला हवी. एकमेकांची मजाक करताना शब्दावर कंट्रोल ठेवायला लागतो. जो व्यक्ती सर्वांमध्ये असताना बोलण्यावर कंट्रोल ठेवतो म्हणजे त्याला पश्चातापाची वेळ कधीही येणार नाही. संकटात असताना तुम्ही त्या संकटावर मात करू शकता. ते ध्येय तुमच्याकडे आहे, ती शक्ती तुमच्याकडे आहे याची जाणीव ठेवा. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करतो असा व्यक्ती आयुष्यात खूप पुढे जातो. आपल्याला लोकांचे वागणे पटत नाही तर त्यांना ते सांगताना मी कोण शब्द वापरतो त्याने ते दूर पण जाणार नाही. स्वामी म्हणतात आयुष्यात अडचणी नेहमी येतील. त्या अडचणींना घाबरू नका. सतत प्रयत्न करा. रागाच्या भरात शक्यतो जास्त बोलू नका आणि भावनेच्या भरात कोणाला वचन देऊ नका. जो व्यक्ती भावनेच्या भरात एखाद्याला वचन देतो तो आयुष्यात बर्बादीच्या मार्गावर लागतो. तुमचा आजार फक्त गोळ्या आणि औषधी दूर करू शकत नाही तर त्यासाठी जीवनशैली, आहार, विचार या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ते समजून घेणे सुद्धा अति आवश्यक आहे. जो व्यक्ती प्रयत्न करणे थांबवतो तो आयुष्य तिथेच थांबून राहतो. मोठे स्वप्न पूर्ण होत असते असं नाही. या जगात विना काम करता कोणी मोठं होत नाही. मेहनत केल्याशिवाय कुठलीच गोष्ट हासिल होत नाही. आपले नसीब देव नाही तर आपण बनवतो. तुम्ही मला खोटे का बोलता असे म्हणू नका, तर तुम्ही दुसऱ्यांना खरे बोला आणि त्यांचे खरे ऐकायला शिका. जो व्यक्ती खरा बोलतो तो नेहमीच आयुष्यात समाधानी राहतो, पण जो व्यक्ती खोटे बोलतो तो आयुष्य खूप भीतीने जगत असतो. तुम्ही कोणासाठी किती पण केअर कराल ना तरी तो कमी पडेल. त्याला करायचं आहे तोच करेल. त्यामुळे कधीही कोणाचं टेन्शन घेऊ नका. जीवन असे जगा जणी की तुम्ही सुपरवायझर आहात, तुमच्या भाले कोणीही नाही. जीवन असं जगलं पाहिजे आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीसुद्धा समाधान मिळायला हवं.
जे टॅलेंटला हरवू शकते त्याला सर्वजण हार्डवर्क असे म्हणतात आणि जे हार्डवर्क यालासुद्धा हरवू शकते त्याला स्मार्टवर्क असे म्हणतात. खरी मोटिवेशन तर म्हणजे आपला विश्वास असतो, बाकी तर फक्त टाईम वेस्ट असते. प्रॉब्लेम बाळगाल तर फक्त आणि फक्त प्रॉब्लेम दिसतील, सोल्युशन तुम्हाला मिळणार नाही. त्यासाठी हार्डवर्क कन्सिस्टन्सी ठेवावी लागते, त्याशिवाय सोल्युशन मिळणे जणू इम्पॉसिबल आहे. खिसा जर भरलेला असेल तर आपल्याला हे जग दाखवतो आणि जर तोच खिसा रिकामा असेल, त्यात मनी नसेल, तर आपल्याला या जगातील माणसं दाखवतो. या जगात बस त्याची चालते जो पुढच्याच्या मनाची गोष्ट बोलू शकतो. जो जोरजोरात हसतो पण आयुष्यात दुःखी असतो असा व्यक्ती कुठल्या ना कुठल्या चिंतेत असतो. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रयत्न करणारा व्यक्ती काहीही करू शकतो. हे जग त्याला सर्व काही बेस्ट देते, जे त्याच्या सर्व कामात त्याचा बेस्ट देतो. आपल्या कामात 100% बेस्ट द्या आणि नंतर ते काम झाल्यावर दाखवा. नक्की खूप चांगलं असेल. जीवनात जेवढा तुम्हाला वेळ मिळेल, जेव्हा मौका मिळेल तेव्हा तुम्ही प्रयत्न करा. हरणं हे एक जबरदस्त सुरुवात आहे, पण जिंकणं हे एक अतिउत्तम आपल्याला मिळालेले यश असेल. जीवनात जर आपल्याला गुड दिवस पाहायचे असतील तर त्यासाठी चांगले मेहनत करावे लागेल. आपल्याला वाईट काळाशी फाईट करावी लागेल, तेव्हा आपल्याला चांगले दिवस मिळतील. हे जीवन दुःख देताना तेव्हा समजून जा की तुम्ही पापाची सजा भोगत आहात आणि हे जीवन जेव्हा दुःख काढून आपल्याला सुख देण्यास सुरुवात करतं तेव्हा समजा की आता चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात होणार आहे. लक्षात ठेवा, या जगात काही प्रॉब्लेम विना मेहनत विना काही मिळत नाही. जो सर्व प्रॉब्लेमसोबत यश मिळतो परंतु तोच आयुष्यात पुढे जातो. तुमची हेल्प कोण करेल असा विचार कधी करू नका, कारण एकच व्यक्ती आहे जी तुमची हेल्प सर्वात बेस्ट करू शकेल, जी तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमवरती सोल्युशन नक्की देऊ शकेल. ती व्यक्ती दुसरी किंवा तिसरी कोणी नसून तुम्ही स्वतः आहात. स्वतः मेहनत करायला घाबरू नका. तुम्ही या वर्ल्डमध्ये आला आहात. हे जग पूर्णपणे मोठं आहे. यामध्ये जर यशस्वी व्हायचं आहे तर मेहनतही तेवढी मोठी घ्यावी लागते. त्या दिवसासाठी जगा ज्या दिवशी तुमचे सर्व स्वप्ने पूर्ण होतील आणि तुमच्या चेहऱ्यावर जगातली सर्वात जबरदस्त स्माईल असेल. म्हणल्यावर नक्की स्माईल येते, पण तुम्ही त्या दिवशी यशस्वी व्हाल ज्या दिवशी तुम्ही खूप मेहनत कराल. मेहनत करायला घाबरू नका, मेहनत करायला कंटाळू नका, मेहनत करत राहा. कधीपर्यंत लोकाला खाली राहून जगाल? आता तुम्हाला वरे उडायचं आहे, त्यामुळे मेहनत करा. चांगल्या व्यक्तींना शोधण्यापेक्षा स्वतः चांगले व्हा, मग दिवस नक्की चांगले येतील. विश्वास जर पक्का असेल तर सर्व काही मिळेल. प्रयत्न करा, मेल्यावर तर तसं पण काही करता येणार नाही. खरा यश हे पैसे कमवण्यात नाही तर जीवन एन्जॉय करण्यात आहे. लोक काय विचार करतील यामुळे स्वतःचे जीवन बर्बाद करू नका, कारण तुम्ही किती पण काही चांगले केले तरी लोक तुम्हाला नाव हे ठेवतीलच. काही वेळेत करण्यात आपल्याला कर्म करताना अशा गोष्टी करतो ज्या योग्य नसतात, पण त्यांना न काही घाबरता आपण प्रयत्न केलेले सदैव चांगले असते. जीवनात यश आणि अपयश या दोन गोष्टी आहेत, त्या नक्की येतील आणि नक्की जातील. किती दुःख असेल तरी आयुष्य नेहमी हसत जगावं, कारण एक छोटीशी स्माईलसुद्धा खूप काही आपल्याला शिकवून जाते. शब्दातून दुःख येतं आणि दुःखातून आपल्याला अश्रू येतात, पण भावना राहतात त्या आपल्याला चांगल्या करायच्या असतात. गुलाबाचं सुंदर फूल पकडण्यासाठी जर काट्यांचा त्रास सहन करावा लागत असेल तर एकदम तसं करा आणि खरं प्रेम आणि सुंदर प्रेम हे नक्की तुम्हाला मिळेल. आमच्याबद्दल स्वप्न पहा आणि स्वतःबद्दल ते स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द निर्माण करा. आठवण या अशी शब्द आहे, या आठवणीच्या शब्दामध्ये तुम्ही सर्व काही गोष्टी लपवून ठेवू शकता. रात्र त्यासाठी मोठी आहे जे स्वप्न बघतात आणि दिवस त्यासाठी मोठा आहे जे पूर्ण करण्यासाठी ध्येयासाठी मेहनत करतात. चंद्राला कलर आहे व्हाईट, रात्री चमकतो खूप ब्राईट, आम्हाला दिसतो खूप मस्त लाईट. कसा झोपू मी तुम्हाला न म्हणता गुड नाईट. स्वामी म्हणतात, आयुष्यात चांदण्या रात्री अशा असतात ज्या तुम्हाला कधी यश देतील तर कधी अपयश देतील. प्रत्येक रात्र आणि प्रत्येक दिवस हा सारखा मुळीच नसतो. प्रत्येक दिवस आणि प्रत्येक रात्र हे नवीन काहीतरी घेऊन आलेली एक संधी असते. आपली चर्चा आहे कारण तुमचा ॲटिट्यूड तसा असतो. जो आपल्याला दुश्मन करणार तो आपण नक्की त्याला सोडून येणार. स्वामी म्हणतात, सर्वांना खुश ठेवता जमणार नाही तर स्वतःला खुश ठेवा. आयुष्यात जिंकायचे आहे तर संघर्ष तर करावा लागणार आहे ना. पळून जाऊन यश मिळत नसतं. प्रत्येक दिवस एक नवीन संधी देत असतो. माझा स्वभाव आणि माझे विचार कोणाला सांगून दाखवता येणार नाही. माझ्यावर विश्वास आहे, इतरांवर नाही. कितीही चांगले वागले तरी लोक वाईट बोलतात. स्वतःच्या हिमतीवर विश्वास आहे म्हणून तर आज आपलं नाव आहे. स्वामी म्हणतात, आयुष्यात तुम्ही जेवढा तुमचा ॲटिट्यूड चांगला ठेवाल, जेवढी मेहनत करण्याची क्षमता ठेवाल, जेवढी जास्त तुम्ही मेहनत कराल, इतरांपेक्षा जास्त तुम्ही कष्ट कराल, तेवढ्या लवकर आयुष्यात तुम्ही पुढे जाल.
स्वतःवरती विश्वास ठेवून मेहनत करा, त्याशिवाय तुम्ही लवकर आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाही. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवून मेहनत हे खूप जास्त करतो, तो आयुष्यात खूप लवकर खूप उंचावर जातो. त्यामुळे जर तुम्हालाही आयुष्यात खूप लवकर खूप वरे जायचं आहे तर मेहनत करायला घाबरू नका. वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते. एकदा पाण्याला स्पर्श केला की पुन्हा त्या पाण्याला तुम्ही कधीही स्पर्श करू शकत नाही, कारण नदीच्या प्रवाहाबरोबर केलेले पाणी कधीही परत येत नाही. वेळेचंही असंच आहे, एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या. आयुष्य खूप लहान आहे, प्रेमाने गोड बोलत राहा. धनदौलत कोणाला देत नसतं, पण फक्त माणुसकी जपत राहा. प्रसंग कोणताही असो, सुखाचा की दुःखाचा, मी प्रेमाने साथ देईल तुम्हाला. फक्त हेच गोष्टीवर विश्वास ठेवा. कोणतंही फूल कधीही दुसऱ्या फुलाची स्पर्धा करत नाही, कारण त्याला पण माहिती असतं की निसर्गाने प्रत्येकाला वेगळं बनवलं आहे, प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलं आहे. पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त महत्त्व असतं, मृत्यूपेक्षा श्वास याला जास्त किंमत असते. या जगात नाते सर्व जोडतात, पण आपण जे देतो ते आपल्याकडे परत येते. त्यामुळे लक्षात ठेवा, नात्यामध्ये विश्वासाला जास्त किंमत असते. सिंह बनून जन्माला आलो तरी स्वतःचे राज्य हे स्वतः मिळवावे लागते, कारण या जगात नुसत्या डरकाळीला महत्त्व नाही. सिंह आहे पण डरकाळीच आहे त्याला अर्थ नाही. स्वामी म्हणतात, साखरेची गोडी हे सेकंदाचीच राहते, पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र शेवटपर्यंत राहते. निर्मळ मनाने बनवलेली नाती कधी धोका देत नाही, म्हणून नात्यामध्ये प्रेम निर्माण करा. नाती कधी तुटत नाही. यशस्वी व्हायचं असेल तर सुरुवात एकट्याने करावी लागते. जेव्हा तुम्ही जिंकू लागाल तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे मागे येताल. स्वामी म्हणतात, अडचणी तुमच्या आयुष्यात आहे त्यांना घाबरू नका, प्रयत्न करा, त्यासाठी तुम्ही उठा आणि पुन्हा यशाच्या मार्गावर चाला. जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवून कार्य करतो तो नक्की यशस्वी होत असतो. एकदा बोललेले खोटे लपवण्यासाठी अनेक वेळा खोटे बोलावे लागते, म्हणून खोटे बोलू नये. विजय हा मागून मिळत नसतो, तो ध्येय हे झगटून मिळावा लागतो. परिस्थिती सुधारण्यासाठी कृती सुधारा. जशी रत्न बाहेरून चमक दाखवितात, तशी पुस्तके आतून अंतर्मन उजळवतात. दुसऱ्याचे ओझे उतरवण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा तुम्ही मेहनत करा. जसा आरसा मनाने अस्वच्छ होतो तेव्हा आयुष्य आपण तेव्हा त्याला कसं साफ करतो, तेव्हा आपलं मन जेव्हा अयोग्य असतं तेव्हा कर्माने त्याला चांगलं करा. शरीराची जखम हे एक अशी असते जे जात नाही, पण मनाची जखम हे त्यापेक्षा जास्त भयानक असते. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करेल तो नक्की आयुष्यात यशस्वी ठरेल. लोक आपल्याबद्दल काय बोलतात याचा विचार करण्यापेक्षा लोक आपल्याबद्दल तसे का बोलतात याचा विचार करा. जसे प्रश्न तुम्हाला मिळाले त्या प्रश्नाचे उत्तर शोधा. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती प्रयत्न करतो तो नेहमी यशस्वी होतो. देशातील प्रत्येक घर हे शाळा आणि शाळेतील मातापिता हे त्यांचे शिक्षक. मनुष्य मरेपर्यंत विद्यार्थी असतो. खरे बोलण्याचा दुय्यम फायदा असतो. आपण कोणाशी काय बोलतो हे लक्षात ठेवण्याची गरज नसते. जगात असं एक न्यायालय आहे जिथे सर्व काही गुन्हे माफ होतात. ते न्यायालय म्हणजे आई असते. माणूस मोत्याच्या हाराने शोभून दिसत नाही, पण घामाच्या धाराने अधिक शोभून दिसू लागतो. जो व्यक्ती आयुष्यात मेहनत करून यशस्वी होण्याचा प्रयत्न करतो तो सगळ्यात जास्त पुढे जाऊ शकतो. आयुष्यात नकारसुद्धा खेळाडू वृत्तीने स्वीकारायला शिका. शाळेतील पहिला धडा जोडाक्षराने सुरुवात होत नसला तरी आयुष्यातील पहिला पाठ जोडाक्षराने सुरू होतो, म्हणजे कर्तव्य. प्रत्यक्ष लहान किंवा मोठी गोष्ट करताना मन प्रसन्न असावे लागते. प्रसन्न म्हणजे परमेश्वराचा आशीर्वाद. खाली पडण्यात अपयश नाही तर पडून राहण्यात अपयश आहे. आत्मविश्वासाचा अभाव हे अपयशाचे खरे कारण आहे. जो व्यक्ती काळजी करतो तो आयुष्यात मागे राहतो. काळजी केल्याने उद्याचे दुःख कमी होत नाही तर आपले आजची ताकद नाहीशी होते. उत्साही पुरुष कोणत्याही परिस्थितीत खचून जाऊ नये, त्यासाठी प्रयत्न करा. भाग्याची दारे पवित्र आहेत. गती आणि प्रगती या दोघांमध्ये सर्वात जवळचा मार्ग म्हणजे आपली प्रगती होय. प्रगतीच्या मागे लागा, गतीच्या मागे लागू नका. जो व्यक्ती आयुष्यात सक्सेसफुल होण्यासाठी मेहनत करतो, हार्डवर्क करतो, तो नक्की होतो. जो व्यक्ती हार्डवर्क करेल तो आयुष्यात पुढे 100% जाणार. ज्याचा वर्तमान काळ हा प्रयत्नवादी आहे, हार्डवर्किंग आहे, त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. चांगल्या परंपरा निर्माण करणे कठीण असते, म्हणून आहे त्या मोडू नका. ज्या गोष्टी आपल्याला काही संबंध नाही त्यात आपण नाक घुसवणे हे फायदा होत नसतो. सर्व देशाच्या कानाकोपऱ्यातून चांगल्या कल्पना प्रस्तुत करणारी प्रकाश केंद्र म्हणजे विद्यालय होय. श्रद्धा हा असा पक्षी आहे की जे पहाटेच्या गर्द काळोख्यातून त्याला प्रकाशाची चाहूल लागू देत राहतो. आंधळ्याला जसा प्रकाशाचा अर्थ कळत नाही त्याप्रमाणे स्वतः विचार न करणाऱ्याला ग्रंथाचा अर्थ कळत नाही. चांगले विचार मन फार वेळ टिकत नाही, म्हणून जे विचार चांगले आहेत त्यांना तुम्ही नेहमी जपून ठेवण्याचा प्रयत्न करा.
व्यायाम ही दीर्घायुष्याची किल्ली आहे. आयुष्यात जर पुढे आपल्याला सतत चांगलं जगायचं आहे तर व्यायाम करणे अति आवश्यक आहे. जो व्यक्ती विश्वास ठेवतो तो नक्की पुढे जातो. देवळात कासवाची दगडीची मूर्ती असते, कारण कासव सारे अवयवाला आत ओढून घेते. त्याप्रमाणे माणसाने संयम राखावा म्हणून देवासमोर कासवाची मूर्ती असते. कासवाच्या गतीने देवापुढे जा. राक्षसासारखी ताकद असणे हे केव्हाही चांगले, पण तिचा उपयोग राक्षसी वृत्तीने करणे तितकंच वाईट. प्रयत्न न करणे हे सर्वात मोठे अपयश होय. गाई म्हशीजवळ वाघासारखे नखे व तीक्ष्ण दात नसतात, पण प्रसंगी त्या वाघाशीही लढू शकतात आणि त्यांचे रक्षण करतात. वासरांचे रक्षण करण्यासाठी ते सिंहाला सुद्धा मारायला घाबरत नाहीत. अज्ञानी असणे हा गुन्हा नाही, तर ज्ञान मिळवण्यासाठी धडपड न करणे हा मोठा गुन्हा आहे. ज्ञानाने एखाद्याची बुद्धी जिंकता येते, पण हृदय जिंकायचे असेल तर सेवेनेच जिंकणे हवे. भव्य विचार हा सुगंधाचा असतो. जगण्याचा आनंद हा जीवनातील चिंता सोडण्याचा आहे. ज्याला हजारो मित्र आहेत त्याला ते अपुरे वाटतात, परंतु ज्याला एकच शत्रू आहे त्याला तो सगळंच दिसतो. प्रार्थना ही आपल्या परमेश्वराच्या अधिक जवळ नेण्याची एक शक्ती आहे. जो व्यक्ती प्रार्थना करतो तो पुढे जात असतो. चौकसपणा हा शिकण्याचा पाया आहे. जिच्या हाती पायाची दोरी आहे ती जगाची उद्धारी आहे. आजचा दिवस हे उद्याचा दिवस चांगला वाटतो. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती सारखी आठवण करून दुःखी राहण्यापेक्षा प्रयत्न करून त्याकडे जाण्याचा मार्ग शोधतो तो नेहमी यशस्वी होतो. छोटी दिसणारी कामे ही खरी मोठी असतात, म्हणून छोट्या कामांना तुच्छ न समजता तेही प्रयत्न करून यशस्वी झालं पाहिजे. मूर्ख माणसाने आपसात संभाषण करू लागली म्हणजे शहाण्याने मौन धरलं तर कधीही योग्य. संभाषणावरून माणसाची खरी किंमत होते. चांगल्या व सांस्कृतिक स्वभावाची माणसे सहजपणे चांगलीच बोलतात. विवाह म्हणजे शेवट विलास नसून विकास होय. पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की ते आप आहे असे माहिती नसून त्याला आपण हृदयाशी कंटाळतो. युद्धाचा जन्म माणसाला मनात होतो. युद्ध करण्याची तयारी तो मनातूनच करत असतो. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवतो आणि प्रेमाने जगण्याचं ठरवतो तो आयुष्यात अजून पुढे जातो. पैसा खर्च न करता इतरांच्या आनंदात भर टाकण्यात एक स्वस्त आणि सोपे व सुलभ साधन म्हणजे प्रत्येकाजवळ आहे, ते म्हणजे स्तुती. विचार परिजातकासारखे आहे. स्वामी म्हणतात, ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ असावे लागते, कारण पैसा तुम्हाला रक्षण करावे लागेल तर ज्ञान हे तुमचं रक्षण करते. आपल्या पुत्राचे पुरुषात रूपांतर करण्यास आईला 20 वर्षे लागतात, पण याच पुरुषाच्या मुखात रूपांतर करायला दुसऱ्याच्या 20 वर्षेही लागत नाहीत. आपला आळस हे आपल्याला एक दिवस मारून टाकतो. आळस करू नका. वाघाप्रमाणे काम करावे, पण वाघाप्रमाणे वागू नये. जोपर्यंत कोणी तुमची गोष्ट अनुभवण्याची व बुद्धीच्या कसोटीवर उतरून खरी ठरत नाही तोपर्यंत तरी कोणी सांगितलेले असलेल्याला खरी मानू नका. गोष्ट हे कधी वाईट नसतात. आपण त्या गोष्टीला वेळेनुसार त्या प्रकारचा दर्जा देतो. मनुष्य एखाद्या वेळी विंचू चावू शकेल, परंतु तो पचविणे फार अवघड आहे. आयुष्यात यश लवकर मिळते. यश मिळण्यासाठी सतत प्रयत्न लागतात. ज्या व्यक्तीला यश मिळते तो यशासाठी धडपड करतो. लक्षात ठेवा, आयुष्यात अडचणी सोडविण्यासाठी समर्थ असते तो शिक्षण होय. कीर्ती हवी असेल तर तिचा पाठलाग करू नका, तिच्याकडे पाठ फिरवा. शरीराला स्नान घालते ते तीर्थ, तर मनाला स्नान घालते ते अमृत. ज्ञानाचे पहिले काम असत्य जाणून घेणे व दुसरे काम सत्याला जाणणे होय. निसर्गावर हुकूमत गाजवायची असेल तर त्याच्या आज्ञेचे पालन करा. निसर्गासाठी काहीही करायचे असेल तर पहिले झाडे लावा. शत्रूकडून शिकावे, पण मित्राला उपदेश करण्यात फंदात पडू नये. जो व्यक्ती लाभ व्यायाम केल्याने शरीराला होतो तो लाभ वाचन केल्याने मनाला होतो. मनुष्य हा विचित्र प्राणी आहे. तो सुख घटाघटा पिऊन जातो तर दुःख चघळत बसतो. आपल्या मागे आपल्या संबंधी कोण काय बोलते हे जे प्रत्येकाला कळते तो आयुष्यात यशस्वी होतो. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करतो तो नक्की पुढे जातो. गुरुचा आदर करावा लागत नाही, तो गुरुच्या दिशेने सहज नदीच्या प्रवासासारखा वाहत येतो. कवी असा एक आहे की ज्याच्याजवळ मनुष्याचे आंतरिक गूढ भावनांना जागृत करण्याचे सामर्थ्य आहे. पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तळली नसून दलगींच्या श्रीमंताच्या तळहातावर आहे. मनुष्य कितीही चांगला असला तरी अधिकारांच्या चष्मे त्याच्या डोळ्याला झाकल्यावर पूर्वीचे जग त्याला निराळू दिसू लागते. जो व्यक्ती स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करतो तो आयुष्यात नक्की यशस्वी होतो. श्री स्वामी समर्थ या नामावरती ज्याचा विश्वास आहे तो अनेकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहिल. सध्या तुमच्याजवळ जे आहे ते लहान काम आहे. उत्तम प्रकारे करून दाखवा, मग मोठे काम स्वतःहून तुमच्या मागे येईल.
जेव्हा मनुष्य आयुष्यात धन नष्ट करतो, जेव्हा मनुष्य आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करतो, तेव्हा ते यशाच्या मार्गावर जाण्यास सुरुवात होते. लक्षात ठेवा, जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवतो तो आयुष्यात खूप पुढे जातो. आशावादी व्यक्ती आयुष्यात काहीही करत असतो. आशावादी असणारा मनुष्य दुःख विसरण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवतो. जे बोलण्याशिवाय येतं त्याला आपण विचार म्हणतो. क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौन इतका उत्तम उपाय नाही. ज्याच्या सोबतीला सुंदर विचार असतील तो कधी एकटा नसतो. एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो. वास्तविकता कोणी कोणाचा शत्रू असतं असं नाही, कोणी कोणाचा मित्र असतं असं नाही. या दोन गोष्टी व्यवहारातून निर्माण होत असतात, शत्रू आणि मित्र. चंद्र व चंदनापेक्षा सज्जनाचा सहवास अधिक शीतल असतो. पैसा हा माणसाचे हात किंवा पाय आहे, मग तुम्ही वापर किंवा वापरू शकता. ज्या दिवशी आपली थोडी सुद्धा प्रगती झाली नसेल तो दिवस फुकट गेला असे समजावे. अर्धा तास रिकामे बसण्यापेक्षा कोणतेही काम केलेले अधिक बरे. प्रत्येक मोठी गोष्ट चांगली असते असे नाही, पण प्रत्येक चांगली गोष्ट मात्र मोठी असते या गोष्टीवर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, माणसानं समुद्राप्रमाणे असायला हवं. समुद्रात कितीही मोठं वादळ आलं तरी तो त्याची शांतता कधी सोडत नाही. त्याप्रमाणे माणसाने आपल्या जीवनात कितीही मोठं संकट का येईना पण आपली शांतता कधी सोडायला पाहिजे नाही. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवतो तो नक्की यशस्वी होतो. जर तुम्ही स्वप्न बघूसुद्धा शकत असाल तर तुम्ही स्वप्न नक्की पूर्णसुद्धा करू शकता. या गोष्टीवर विश्वास ठेवा. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा हे अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त मोठी असायला हवी. जो व्यक्ती आयुष्यात खूप जास्त प्रयत्न करतो त्याला यश नक्की मिळतं, पण त्यासाठी त्याला रात्रभर कष्ट करावे लागतात. त्यासाठी रात्र दिवस हे काहीही नसते. खऱ्या विद्यार्थ्याला सुट्टी हे कधीच नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते. आयुष्यात मैत्रीचे धागे ही कोळ्याप्रमापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारापेक्षाही जास्त मजबूत असतात. तुटले तर विश्वासाने तुटतील, नाहीतर वज्रानेही तुटणार नाही. कुणीही कसं दिसावं यापेक्षा त्याला किती महत्त्व आहे हे शक्य नसेल तर कमीत कमी जास्तीत जास्त तो कसा आहे याला तरी महत्त्व आहे. खरं तर सगळे कागदच आहेत. कोणाचा अहंकार असतं तर कोणाचा सेल्फ रिस्पेक्ट असतं. मोत्याच्या हारापेक्षा मनुष्य प्रयत्न केल्यानंतर जो घाम येतो त्या धारांनी जास्त शोभून दिसतो. नदीचा उगम हा छोटा असतो पण ती पुढे जाऊन जीवनदायी बनते. चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते, मात्र सात्यता आणि विश्वासपूर्ण वाटचाल तर तिला नक्की यशस्वी करते. जो व्यक्ती आयुष्यात प्रयत्न करतो तो नक्की यशस्वी होतो. भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो, तर रिकामा खिसा माणसाला जगातील माणसे कसे आहेत आणि त्याच्याशी कसे वागले ते दाखवतो. सगळ्याच गोष्टी सांगून समजत नाहीत, तर काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. आयुष्यात सगळे तेव्हा संपून गेलंय असं वाटतं तेव्हा स्वतः उठून प्रयत्न करा. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हाही अपमान करणारी लोक स्वतःचा मान ओढवण्यासाठी तुमची ओळख सांगतील. छत्री पावसाला कधीही थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे ध्येय नक्की देऊ शकते. तसेच विश्वास कधीही यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकते. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळालं तर तो नशिबाचा खेळ, पण प्रयत्न एवढे करा की त्या ईश्वराला, त्या परमेश्वराला देणे भागच पडेल. जी व्यक्ती प्रगती यावर जळत असते ती व्यक्ती कधीही यशस्वी होत नाही. न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करण्यासोबत कधीही नशीबसुद्धा हरत नाही. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर लोक हसत नसतील तर तुमचे ध्येय खूप लहान आहे. तुम्हाला तुमच्या ध्येय गाठायचे असेल तर तुमच्या भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर दगड मारण्यासाठी नेहमी थांबू नका. स्वतःजवळ बिस्किट बाळगा आणि तो टाकत तुम्ही पुढे जा. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवून काम करतो तो व्यक्ती आयुष्यात एक सक्सेसफुल व्यक्ती होतो. जो व्यक्ती आयुष्यात सदैव प्रयत्न करतो तो नक्की आयुष्यात खूप पुढे जातो. विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. फक्त एकदा श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करा. आज तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा. उद्या तुमच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी होत नाही. स्वामी म्हणतात, जर तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी करायच्या असतील तर तुम्हाला मेहनत ही जीवापाड घ्यावी लागेल.
ठाम राहायला शिकावं लागतं. निर्णय चुकला तरीही हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा. जो व्यक्ती प्रयत्नशील असतो तो आयुष्यात सतत पुढे जातो. श्री स्वामी समर्थ नामाचा जो व्यक्ती जप करतो तो आयुष्यात खूप श्रीमंत होतो. स्वामी म्हणतात, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. मी कालही तुझी मदत करत होतो, आजही मदत करत आहे. मी कालही तुझी साथ देत होतो, आजही तुझी साथ देत आहे. मी सदैव तुझी साथ देत असणार आहे. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. ठाम राहा आणि आयुष्यात सदैव पुढे जा. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. जेव्हा एक बीज काळोख्यातून, अंधारातून, कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही? तुम्हाला तर फक्त थोडी मेहनत घेण्याची गरज आहे. तुम्ही आयुष्यात अजून यशस्वी व्हाल. लक्षात ठेवा, यशस्वी होणे हे कुठलाही मोठे अडचण नसते. यशस्वी होणे हे खूप जास्त सोपं आहे. त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. आयुष्यात जर पुढे जायचं आहे तर आपले यशस्वी होण्याची इच्छा हे खूप जास्त ठाम असावी लागते. सर्वात जास्त मेहनत तो व्यक्ती करून पुढे जाऊ शकतो जो स्वतःवर विश्वास ठेवू शकतो. स्वामी म्हणतात, आयुष्यात काहीही करा पण स्वतःवर विश्वास ठेवून करा. तुमचा स्वतःवर विश्वास असला की तुम्ही काहीही करू शकाल. श्री स्वामी समर्थ म्हणा, सर्व काही तुमच्या आयुष्यातील जो अडचणी आहेत ते दूर जातील. स्वामीवरती विश्वास ठेवा, सर्व काही चांगलं होईल. श्री स्वामी समर्थ नामावर ज्याचा विश्वास आहे तो आयुष्यात खूप पुढे जातो. होय, स्वामी सदैव तुमची साथ देतील. स्वामीवरती विश्वास ठेवा, ते तर सदैव तुमची मदत करण्यासाठी तत्पर असतात. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझी मदत करत आहे. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, आयुष्यात तुम्हाला बऱ्याच अडचणी येतील पण त्या अडचणींना न घाबरता तुम्ही प्रयत्न करा. जो व्यक्ती अडचणींना न घाबरता प्रयत्न करतो तो आयुष्यात खूप पुढे जातो. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती ज्याचा विश्वास आहे तो आयुष्यात कधीही हरू शकत नाही. स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी सदैव आपली साथ देत आहे. स्वामी सदैव आपल्याला मदत करत आहेत. स्वामीवरती जो व्यक्ती विश्वास ठेवून कार्य करेल तो सतत पुढे जात राहील. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती ज्याचा विश्वास आहे तो आयुष्यात नक्की पुढे जातो. स्वामी म्हणतात, आयुष्यात बऱ्याच गोष्टी असतील ज्या तुम्हाला त्रास देतील पण स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा, नक्की तुम्ही यशस्वी व्हाल. स्वामी सांगतात, तुम्ही आयुष्यात काय कमवले यावर कधी गर्व करू नका. कारण कमाई हे तुम्ही गेल्यानंतर ही इथेच राहून जाणार. सोबत फक्त कर्म येतील. त्यामुळे योग्य कर्म करा. फक्त त्यांचा पाठलाग करा जे आयुष्यात तुम्हाला नेहमी चांगली वागणूक देतात आणि चांगलं बोलतात. जी लोक फक्त तुमच्यावर जळतात अशा लोकांपासून दूर राहिलेले तुमच्यासाठी सदैव बरे असेल. तलाव जेव्हा पाण्याने भरलेला असतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात. तलावात जेव्हा पाणी संपून तो कोरडा होतो तेव्हा किडे मास्यांना खात असतात. संधी भेटते मित्रांनो, फक्त आपला वेळ येईपर्यंत आपल्याला वाट पाहावीच लागते. लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील तेव्हा आवाज वाढवतील तेव्हा घाबरू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खेळाडूत प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही. खेळाडू फक्त जिंकायचे असते. आयुष्य फार सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. माणसांमध्ये खूप जास्त जोडजाड केली नाही पाहिजे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तो पोहू शकतो. तो निर्धार ठाम असतात. ज्याला कधीही ध्येय गाठायचेच असते तो ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करतो. आयुष्यात जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका. त्याला फसवण्याला विश्वास तुम्ही पात्र नव्हते. त्याने जो तुमच्यावर विश्वास दाखवला एवढी तुमची लायकी नव्हती की तुमच्यावर तो विश्वास ठेवू शकत होता, हे लक्षात घ्या. जितकी तुम्ही प्रसिद्धी मिळवाल तितके शत्रू निर्माण कराल. तुम्ही कोणासोबत भांडले नाही तरीही शत्रू जळून आरामात निर्माण होऊ शकतात. तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारे हे जास्त निर्माण होतील. लोक तुम्हाला न भांडता तुमचे शत्रू होतील. का तर तुम्ही प्रगती करसाल. स्वामी म्हणतात, वळून कोणी पाहिलं नाही म्हणून आपण कधीही आपलं काम करणं सोडायचं नाही. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा कधीच दोष नव्हता, पण जर गरीब म्हणून मेला तर यात तुमचा दोष आहे, हे लक्षात घ्या. जुन्याला आपण रंगतो. स्मृतीचं पान उलटायला बोटानं डोळ्यानं पाणी लागतं, पण त्या स्मृती सुखायला आपल्याला आयुष्यात बऱ्याच कष्ट करावे लागतात. चोरीमध्ये वाईट काही नसतं. तुम्ही काय चोरता यावर अवलंबून आहे. तुम्ही एखाद्याचं मन चोरलं तर त्यात वाईट काय? जर तुम्ही एखाद्याचे पैसे किंवा सोनं चोरलं तर यात नक्की वाईट आहे. माझ्यावर कोण काय बोलतं याने मला काही फरक नाही पडत. माझ्यावर कोणी काय बोलतं, माझ्या पुढे कोणी काही नाही बोलत, याने जास्त आनंद मिळतो.
स्वामी म्हणतात, तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर जर लोक अजूनही तुमच्यावर हसत नसतील तर एकदा तुम्ही तुमचे ध्येय तपासले पाहिजे. कारण ध्येय जेव्हा वेगळे आणि कठीण असतात तेव्हाच लोक त्याची चेष्टा करतात. ध्येय जेव्हा जबरदस्त असतात, दुसरं कोणीही करण्याचा प्रयत्न करत नाही, तेव्हा लोक हसत असतात. तुमच्या विचाराप्रमाणे तुम्ही जसे घडता. तुमच्या स्वतःला दुर्बल समजाल तर तुम्ही दुर्बल असाल आणि सामर्थ्यवान समजाल तर सामर्थ्यशाली बनाल. दिवसभरातून एकदा तरी स्वतःशी संवाद साधा. तसे केले नाही तर तुम्ही एका अशा व्यक्तीशी संवाद साधताना राहून जाल, तो खूप संघर्षवादी आहे. तुमचा सर्वोत्तम आदर्श निवडा आणि आपले जीवन त्याप्रमाणे जगा. महासागर पहा, त्याच्या लाटा नाही. स्वामी म्हणतात, आयुष्यात अडचणीने घाबरू नका. प्रयत्न करा, उठा, जागे व्हा. जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही तोपर्यंत घाबरू नका. लोक तुमच्यावर खूप जळत असतील तर काळजी करू नका. त्यांची लायकी तुमची बराबरी करायची जेव्हा नसते तेव्हा ते जळणं सुरू करत असतात. स्वामी म्हणतात, माझे ऐका, मोकळ्या मनाने जगा, हसा, आनंदी राहा. हे जीवन पुन्हा कधी मिळणार नाही. आयुष्यात आनंदाचा अर्थ लढाई लढणे नव्हे तर टाळणे होय. कुशलतेने माघार हा युद्धाचा एक नवीन विजय आहे. जो व्यक्ती प्रयत्न करेल तो नक्की यशस्वी होईल.